खरं तर एस-आय-पी लावून करोडपती होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज भारतात लाखो लोक एस-आय-पी करत आहेत. दर महिन्याचा पगार आला, की काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये जातात. Instagramवर फायनान्स इन्फ्लुएन्सर सांगतात, दर महिन्याला एस-आय-पी करा आणि करोडपती बना. पण इथेच एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो. जर एस-आय-पी इतकी स्ट्राँग असेल, पॉवरफुल असेल, तर मग भारतात इतके लोक मध्येच एस-आय-पी का बंद करत आहेत? आणि आता समोर आलेले आकडे खरंच धक्कादायक आहेत. 2025 मध्ये जितक्या नवीन एस-आय-पी सुरू झाल्या, त्यातील जवळपास 86% एस-आय-पी बंदसुद्धा झालेल्या आहेत. हो, 100 लोकांनी जर एस-आय-पी सुरू केली होती, तर त्यातले 86 लोक हे मध्येच बाहेर पडलेले आहेत. आता प्रश्न असा आहे, की हे लोक नेमकं चूक काय करत आहेत? कारण वरून सगळं खूप काही पॉझिटिव्ह दिसतं. रेकॉर्ड ब्रेक इन्व्हेस्टमेंट, नवीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स, स्टॉक मार्केटमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढत आहे. या चमकदार आकड्यांच्या मागे एक अशी गोष्ट लपली आहे, की याबद्दल म्युच्युअल फंड इंडस्ट्री फार कमी बोलते आणि जर ही गोष्ट समजली नाही, तर एस-आय-पी वेल्थ क्रिएट करण्याऐवजी लोकांचा पैसा फिरवत राहील आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कदाचित तुम्ही स्वतः एस-आय-पी करत असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही सुरू करणार असाल आणि या एका चुकीमुळे अनेक लोक कंपाऊंडिंगचा फायदा मिळण्याआधीच मार्केटमधून बाहेर पडत आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, बुल आय-क्यू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. चला तर जाऊया थेट विषयाकडे. काही वर्षापूर्वी एस-आय-पी हा शब्द इतका कॉमन नव्हता. पण आता बघा, यूट्यूब, Instagram, ॲड्स सगळीकडे एकच मेसेज दिला जातो, की थोडं-थोडं इन्व्हेस्ट करा आणि फ्युचर सिक्युअर करा. लोकांनीही ते मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे. एप्रिल 2021 मध्ये भारतात जवळपास 3.8 कोटी एस-आय-पीचे अकाउंट होते आणि ऑक्टोबर 2025 मध्ये जर बघितलं, हा आकडा थेट 9.9 कोटींवरती पोहोचला. म्हणजे काही वर्षामध्येच जवळपास तिप्पट वाढ फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये 2025 मध्येच एस-आय-पी मधून जवळपास 29,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा म्युच्युअल फंडमध्ये आला. हे ऐकायला खूप भन्नाट वाटतं, पण खरी गोष्ट जी आहे ती इथून सुरू होते. कारण इंडस्ट्री एक गोष्ट खूप मोठ्याने लोकांना सांगत असते, की किती नवीन एस-आय-पी सुरू झाल्या. पण दुसरी गोष्ट जी आहे फार शांतपणे लपवली जाते, की किती एस-आय-पी बंद झाल्या. आणि जेव्हा हा डेटा समोर आला, तेव्हा पिक्चर पूर्ण बदलतो. 2025 मध्ये जवळपास 5 कोटी नवीन एस-आय-पी सुरू झाल्या, पण आता त्याच काळामध्ये 4.3 कोटी एस-आय-पी ह्या बंदसुद्धा झाल्या. म्हणजे मार्केटमध्ये नवीन लोक येत आहेत, पण तितकाच वेगाने जुने लोक बाहेर पडत आहेत. हे अगदी तसंच आहे, जसं एखाद्या दुकानामध्ये नवीन कस्टमर हे येत राहतात, पण जे काही जुने कस्टमर आहेत, ते तिथे टिकत नाहीत. आता इथेच सर्वात मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो. जर एस-आय-पी लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी असते, तर लोक एवढ्या लवकर हार का मानत आहेत? त्यामागे पहिलं कारण आहे लोकांचा माइंडसेट, लोकांचा विचार. आजची जनरेशन फास्ट रिझल्ट पाहते. क्रिप्टोमध्ये ओव्हरनाईट पैसा झाला. एका स्टॉकने 6 महिन्यामध्ये डबल रिटर्न दिला. गोल्ड वाढलं. आय-पी-ओ लिस्टिंग गेन मिळाले. यामुळे मग लोकांना वाटायला लागलं, की माझी एस-आय-पी पण पटकन वाढली पाहिजे. मला पटकन एस-आय-पी मधून पैसे मिळाले पाहिजे. मी श्रीमंत झालो पाहिजे. पण मार्केट नेहमी वर जात नाही. जेव्हा मार्केट खाली येतो, तेव्हा खरी परीक्षा सुरू होत असते आणि इथेच जास्तीत जास्त लोक पॅनिक होतात. 2025च्या सुरुवातीला मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं. अनेक स्टॉक्स खाली आले आणि त्या काळामध्ये एस-आय-पी बंद होण्याचं जे काही प्रमाण आहे, ते 100% जास्त गेलं. मार्चमध्ये तर काही काळासाठी हा जो आकडा आहे 130% पोहोचला. आता इथे आयरोनी बघा. आयरोनी म्हणजे एखादी गोष्ट जशी दिसते किंवा अपेक्षित असते तसं प्रत्यक्षात न घडणं. मराठीमध्ये याला सरळ सरळ सांगतात, की विरोधाभास किंवा त्या उलटची परिस्थिती. असं म्हणतात, जेव्हा मार्केट खाली येतो, तेव्हाच एस-आय-पी सर्वात जास्त उपयोगी पडते. कारण एस-आय-पीचा खरा फायदा म्हणजे कॉस्ट ॲव्हरेजिंग. मार्केट खाली असेल तर तुमच्या पैशात जास्त युनिट मिळतात आणि जर मार्केट वर असेल तर कमी युनिट्स मिळतात. लाँग टर्ममध्ये ॲव्हरेज बाईंग प्राईस कमी होतो, पण लोक नेमकं याच्या उलट करतात. मार्केट वर असताना एक्साइटमेंटमध्ये एस-आय-पी सुरू करतात आणि मार्केट खाली आला की अतिशय घाबरून पॅनिक होऊन बंद करतात. म्हणजे हायला बाय आणि लोला स्टॉप. आता सांगा, अशाने वेल्थ कसं तयार होणार? आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातील अनेक रिटेल इन्व्हेस्टर
म्युच्युअल फंडला अजूनही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात. बऱ्याच लोकांचं होल्डिंग पिरियड हे 2 वर्षापेक्षाही कमी आहे. म्हणजे लोक एस-आय-पीला एफ-डी सारखं ट्रीट करायला लागलेले आहेत. 2 वर्षात पैसा किती वाढला, पण इक्विटी म्युच्युअल फंड हा शॉर्ट टर्म गेम नाहीये, कारण हा कंपाऊंडिंगचा खेळ आहे. कंपाऊंडिंगला वेळ लागतो आणि हीच गोष्ट लोकांना समजत नाही. पण थांबा, इथे फक्त इन्व्हेस्टरची चूक अजिबात नाहीये, कारण इंडस्ट्रीमध्येही एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे मिस सेलिंग. मिस सेलिंग म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सतत नवीन स्कीम लॉन्च केल्या जातात. नवीन नाव, नवीन थीम, नवीन स्टोरी आणि मग लोकांना सांगितलं जातं की ही नेक्स्ट बिग अपॉर्च्युनिटी आहे. आता इथे एक जुनी ट्रिक वापरली जाते. समजा नवीन म्युच्युअल फंड स्कीम आली आणि तिचा न्याव आहे फक्त ₹10. न्याव न्याव म्हणजे नेट असेट व्हॅल्यू, म्युच्युअल फंडच्या एका युनिटची किंमत. तर अनेक लोकांना वाटतं, वाह, स्वस्त आहे, लय भारी स्कीम आहे, जास्त युनिट मिळतील. पण ₹10,000 टाकले तर 1,000 युनिट मिळाल्या. पण जुनी स्कीम जर ₹100 असेल तर फक्त 100 युनिट मिळतील आणि इथेच रिटेल इन्व्हेस्टर कन्फ्यूज होतो. पण खरी गोष्ट काय आहे, जर दोन्ही स्कीमने 10% रिटर्न दिला तर शेवटी दोन्ही इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे ती 11,000च होणार आहे. युनिट किती आहेत याने काही फरक पडत नाही, पण ही सायकॉलॉजी वापरून लोकांना नवीन स्कीममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढकललं जातं. कधी-कधी तर इन्व्हेस्टर्स जुन्या एस-आय-पी बंद करून नवीन फंडमध्ये शिफ्ट होतात. यालाच म्हणतात चर्न. चर्न म्हणजे सतत बदलत राहणं, फिरवत राहणं. आणि इथे एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे, तो असा की काही कंपन्यांना तुमचा पैसा लाँग टर्ममध्ये वाढावा यापेक्षा तुम्ही सतत नवीन प्रोडक्ट त्यांच्याकडून घेत राहावेत, यात त्यांचा जास्त फायदा असतो. कारण बिझनेस वाढतो, इन्फ्लो वर जातो. आता यामध्ये सुद्धा आणखीन एक नवीन इश्यू आहे, तो म्हणजे ट्रान्सपरन्सी. इंडस्ट्री सतत एस-आय-पी सक्सेसफुलची जाहिरात ही मोठ्या प्रमाणात आणि सतत करत असते. पण पण डिटेल्ड डेटा फार कमी शेअर केला जातो. उदाहरणार्थ, किती लोक 5 वर्ष एस-आय-पी चालू ठेवतात? किती लोक 10 वर्ष एस-आय-पीमध्ये टिकून राहतात? स्मॉल कॅपमध्ये किती पैसे आले? लार्ज कॅपमध्ये किती पैसे गेले? ही माहिती पब्लिकली फार क्लिअर दिसत नाही आणि त्यामुळे इन्व्हेस्टरला पूर्ण पिक्चर कळत नाही. मित्रांनो, एस-आय-पी स्वतःमध्ये चुकीची अजिबात नाही. या उलट योग्य पद्धतीने जर केली तर ती वेल्थ क्रिएशनसाठी खूप पॉवरफुल टूल आहे. पण प्रॉब्लेम सुरू होतो जेव्हा लोक एस-आय-पीला शॉर्टकट समजतात. एस-आय-पी म्हणजे मॅजिक नाही, तर एक डिसिप्लिन आहे, पेशन्स आहे, मार्केट क्रॅश झाला तरी चालू ठेवण्याची मेंटॅलिटी आहे. कारण कंपाऊंडिंग हे एक्साइटमेंटवर नाही, तर कन्सिस्टन्सीवर चालतं. आज भारतात एस-आय-पी रिव्हॅल्युशन चालू आहे. लाखो नवीन इन्व्हेस्टर मार्केटमध्ये येत आहेत. पण जर लोक फक्त हाईप बघून येणार आणि थोड्या व्हॉलॅटिलिटीमध्ये बाहेर पडणार, तर वेल्थ क्रिएशनपेक्षा चर्न जास्त होईल आणि कदाचित पुढच्या काही वर्षात भारत हा रिटेल इन्व्हेस्टिंग कल्चरसाठी मोठा वॉर्निंग साइन बनू शकतो. तुम्हाला काय वाटतं, भारतातील एस-आय-पी कल्चर खरंच लाँग टर्म इन्व्हेस्टीकडे जात आहे का, की लोक अजूनही क्विक मनीच्या मागे धावत आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डीप फायनान्स ॲनालिसिससाठी बुल आय-क्यू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका मोठ्या फायनान्शियल ट्रूथबद्दल बोलणार आहोत. तर चला भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.